कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड सुमारे 14,000 कोटी खर्च करून तयार होतोय। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी आता मुंबईचा कोस्टल रोड जो आहे ते लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे। 31 जानेवारीला मुंबई महापालिका या रोडचा ताबा घेणार असून 10 फेब्रुवारी नंतर जो आहे तो हा रोड मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। आपण सध्या आहोत मुंबईच्या कोस्टल रोड येथे आणि आपण पाहू शकतात की 84% जे काम जे आहे ते या कोस्टल रोडचे पूर्ण झाले आहेत। मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल। दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किलोमीटर लांबीचा आहे। एकूण प्रकल्पाचा खर्च जो आहे 13,983 कोटी रुपये। तर प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा जो आहे ते सुरू होणार आहे। पुलाची एकूण लांबी जी आहे ते 2.19 किलोमीटर आहे। हाजी अली, महालक्ष्मी मंदिर आणि वरळीला पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे। कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70% वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण देखील कमी होणार आहे। आपण पाहू शकतात की बहुतेक जो काम आहे 84% काम आहे ते कोस्टल रोडचे पूर्ण झाले। महत्वाचा म्हणजे या कोस्टल रोडला कुठलाही टोल देखील लागणार नसल्याची माहिती महापालिकेने दिली असून तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घोषणा केली होती की या कोस्टल रोडला मुंबईकरांना कुठलाही टोल देखील लागणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। दरम्यान कोस्टल रोडचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। मुंबईकरांना आता आनंदाची बातमी मिळणार आहे ती म्हणजेच की आता मुंबईमधील कोस्टल रोड हा जनतेच्या सेवेसाठी रुजू होताना आपल्याला पाहायला मिळाले। सध्या आपण मुंबईतील कोस्टल रोडवर आपल्यासोबत बोलण्यासाठी याच कोस्टल रोडचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आपण यांच्याकडून जाणून घेऊन की सर काय सांगाल आपण ह्या कोस्टल रोडच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून इथे कार्यरत आहात, कशा प्रकारचा हा रोड झालेला आहे काय सांगा? कोस्टल रोडचं बघायला गेलं तर कोस्टल रोडचं प्लॅनिंग जे आहे हे आपलं बांद्रावडी सेलिंग ते नरिमन पॉईंट पर्यंत आहे आणि त्याची टोटल लेंथ आहे ही 10.58 किलोमीटर आहे आणि त्यामध्ये 3 इंटरचेंज आहेत। एक वरडीला आहे, एक हाजी अली आहे आणि एक जिथे आता आपण उभे आहोत तिथे एमर्सनला इंटरचेंज आहेत। तर नक्कीच काय सांगाल या कोस्टल रोडसाठी जे खर्च आलेला आहे कशा प्रकारचा खर्च आणि कितपत खर्च आले? कोस्टल रोडला तर टोटल खर्च बघायला गेला तर 13,983 करोड एवढा खर्च आलेला आहे अजूनपर्यंत तरी। नक्कीच हा कोस्टल रोड हा जो जनतेच्या सेवेसाठी कधीपर्यंत रुजू होणार आहे? त्यातला एक फेज जो आहे तो आम्ही फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये चालू करायचं आमचं उद्दिष्ट आहे। तो तडाणी जंक्शन म्हणजे आपण वरळीला गेलात, वरळीला तडाणी जंक्शन आहे तिथून तर कोस्टल रोड नरिमन पॉईंट पर्यंत म्हणजे जाणारा टुवर्ड्स मुंबई साईड जाणारा ट्रॅफिक आम्ही चालू करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। कोस्टल रोड फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत खुला करण्यात येणार आहे। त्याचा पहिला टप्पा खुला करण्यात येणार आहे अशी माहिती या अभियंत्यांनी दिलेली आहे।